तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे सभागृह नेते आणि संत तुकाराम सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांच्या खुनाचा कट रचल्याच्या निषेधार्थ तळेगाव शहर विकास समितीच्या वतीने शहर बंद पाळण्यात आला। समितीने मूक मोर्चा काढून मुख्य सूत्रधारांना शिक्षा करण्याची मागणी केली। 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचण्यात आला, मात्र तो तळेगाव पोलिसांनी उधळून लावला। त्यांच्या निषेधार्थ तळेगाव शहर बंद ठेवण्यात आले। जिजामाता चौकातून मूक मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चा मारुती मंदिर चौकात आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले। सभेनंतर शहर विकास समितीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पानसरे, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना निवेदन दिले। पक्षनेते आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या संदर्भामध्ये खुनाचा कट जो मागच्या 2 दिवसापूर्वी जे आरोपी पकडले गेले त्यांच्या बोलण्यातनं आलं की या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या खुनाचा कट रचलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती आज तळेगाव शहर बंद आणि तळेगाव शहर विकास समितीच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आलेला आहे। बापूसाहेब भेगडे गेली 15 ते 20 वर्ष तळेगावच नव्हे तर मावळ तालुक्याच्या सार्वजनिक राजकारणामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रभावीपणानं काम करतायत आणि त्यांची वाढती लोकप्रियता तळेगाव शहरामध्ये देखील त्यांनी त्यांच्या जवळपास ते 20 वर्षाहून अधिक काळ नगरसेवक म्हणून नगर परिषदेमध्ये आहेत। त्यांच्या कारकिर्दीमध्ये तळेगाव शहरामध्ये चांगल्या प्रकारची विकास कामं करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि उद्याच्या 16 डिसेंबरमध्ये तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुका संपन्न होत आहेत। त्यामुळं राजकीय आक्षापोटी या गोष्टी घडत असाव्यात असा सर्व कार्यकर्त्यांचा आणि शहर विकास समितीमध्ये असणाऱ्या सर्वच मंडळींचं या ठिकाणी म्हणणं आहे। म्हणून आमची पोलीस खात्याला विनंती आहे की आपण आरोपी पकडलेत, त्यामुळं वेळेत आरोपी पकडल्यामुळं जी काही दुर्घटना पुढे घडली असती कदाचित ती घडू शकली नाही। त्यामुळं त्यांचं मनापासून तर आभार आहेत, परंतु तरीसुद्धा त्यांनी थोडंसं याच्यामध्ये अधिक खोलामध्ये जाऊन याच्यामध्ये काही राजकीय आहे का हे तपासण्याचा प्रयत्न त्यांनी करावा, अशा पद्धतीची आम्हा सर्व मंडळींची विनंती आहे। तळेगाव शहर हे आज जगाच्या नकाशावरती जाऊन पोहोचलेलं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आज तळेगावमध्ये मोठ्या प्रमाणावरती MIDC होऊ घातलेली आहे। जवळच चाकण MIDC आहे। तळेगाव शहराची चांगली हवा आणि तळेगाव शहर एक सांस्कृतिक शहर म्हणून या शहराचा सर्वदूर परिचय आहे। त्याच्यामुळे वेगवेगळे नागरिक रहिवासी करण्यासाठी किंवा निवासी करण्यासाठी तळेगाव शहर निवडतात, कारण इथं सगळ्या मूलभूत सुविधा तळेगाव शहरामध्ये मिळतात। त्यामध्ये शिक्षण असेल, वैद्यकीय असेल किंवा इतर सर्व क्षेत्रामधल्या ज्या काही सुविधा आहेत त्या चांगल्या प्रकारची निर्मिती या शहरामध्ये झालेली आहे। परंतु ज्यावेळेस बाहेरची लोक तळेगाव शहरामध्ये यायला मागतात ते एक सांस्कृतिक शहर, एक चांगलं शहर म्हणून या शहराकडे पाहतात। परंतु अशा काही घटनांमुळं हे शहर निश्चितपणानं वेगळ्या पद्धतीचा मेसेज, एक शहराचं नाव खराब होण्याचं काम या निमित्ताने होत असतं। त्यामुळं शहराच्या दृष्टीनं ही घटना निश्चितच अभिमानास्पद नाही आहे। त्यामुळे याच्यामध्ये अधिक खोलात जाऊन भविष्य काळामध्ये होणाऱ्या दुर्घटना तरी किमान टाळण्याच्या दृष्टिकोनातनं प्रशासकीय पातळीवरती पावलं उचलली जावीत, एवढंच आमचं या निमित्ताने म्हणणं आहे। तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रवादीचे नेते बापू भेगडे यांच्या खुनाचा कट पुणे ग्रामीण पोलिसांनी उधळून लावत 12 आरोपींना अटक केली। भेगडे यांच्या खुनाच्या कटाची सखोल चौकशी व्हावी, तसेच कटाच्या मुख्य सूत्रधारांना शिक्षा करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। गेल्या 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तळेगाव नगरपालिकेचे माजी 20 वर्षापासून असलेले नगरसेवक बापूसाहेब भेगडे यांच्या खुनाचा जो कट रचण्यात आला त्याच्या निषेधार्थ आज तळेगाव शहरामध्ये बंद पुकारण्यात आला। त्यामध्ये शैक्षणिक, सर्व व्यापारी, रिक्षाचालक असतील, सर्व दुकानदार असतील, शाळा असतील, अत्यावश्यक सुविधा सोडून सर्व बंद पाळण्यात आला आणि तो यशस्वीपणे पाळण्यात आला आज। आणि उत्स्फूर्तपणे नागरिकांनी हा जो मूक मोर्चा निघाला त्यामध्ये सहभागी झाले आणि आपला निषेध त्यांनी नोंदवला।